हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 25 जुलै 2026 शनिवार देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी तिथी काय करावे, काय करू नये व कोणते सटीक उपाय आहेत ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 25 जुलै 2026 शनिवार ह्या दिवशी देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी साजरी करावयाची आहे. ह्या दिवशी दिवसभर व्रत म्हणजेच उपवास करून दुसऱ्या दिवशी पारण करायचे आहे म्हणजेच उपवास सोडायचा आहे. तसेच 26 जुलै 2026 रविवार ह्या दिवशीपासून चातुर्मास सुरुवात होत आहे. चातुर्मास 120 दिवसांचा असून 21 नोव्हेंबर 2026 देव उठणी एकादशीच्या दिवशी समाप्ती होत आहे. म्हणजेच 4 महिन्यांचा आहे. यामध्ये विवाह, गृहप्रवेश किंवा कोणतेसुद्धा मंगल कार्य करीत नाहीत. या 4 महिन्यामध्ये फक्त धार्मिक कार्य केले जातात. असे म्हणतात की हे 4 महिने भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात, म्हणून कोणतेसुद्धा शुभ कार्य करीत नाहीत. महाराष्ट्रामध्ये देवशयनी एकादशीलाच आषाढी एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते. ह्या दिवशी तुकाराम महाराजांची पालखी देहूहून या गावातून 15 दिवस अगोदरच निघते व आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथे पायी पोचते. तसेच आळंदी ह्या गावातून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 15 दिवस अगोदर पायी निघून पंढरपूर येथे एकादशीच्या आदल्या दिवशी पोचते. ह्या दोन्ही पालखींमध्ये लाखो वारकरी चालत नामस्मरण करीत पायी जातात. कितीही ऊन असू दे, पाऊस असू दे, ते विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने जातात. खूप प्रसन्न वातावरण असते. देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी तिथी. एकादशी तिथी प्रारंभ 24 जुलै 2026 सकाळी 9:12 एकादशी तिथी समाप्त 25 जुलै 2026 सकाळी 11:34 उदय तिथी अनुसार व्रत 25 जुलै 2026. एकादशीच्या दिवशी भात सेवन करणे वर्ज्य आहे. एकादशीच्या दिवशी भात सेवन करणे वर्ज्य आहे कारण की भातामध्ये जलतत्व अधिक मात्रामध्ये आहे. त्यावरती चंद्राचा प्रभाव आहे. एकादशीच्या दिवशी भात सेवन केल्याने मन अधिक चंचल होते. त्यामुळे त्याचा प्रभाव व्रतावरती व साधनावरती होतो. त्यामुळे मनाची एकाग्रता होत नाही. देवशयनी एकादशीचे व्रत महत्त्व. पद्मपुराणानुसार भक्त देवशयनी एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक नियमपूर्वक करतात. त्यांना भगवान विष्णू व विठ्ठलाची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. देवशयनी एकादशीच्या दिवशी काय करावे व काय करू नये. आता आपण पाहूया देवशयनी एकादशीच्या दिवशी काय करावे. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची कृपा मिळण्यासाठी अत्यंत चांगला दिवस आहे. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करून व्रतसंकल्प करावा. भगवान विष्णू यांच्या मूर्तीला गंगाजल अभिषेक करावा. पिवळी फुलं, वस्त्र, चंदन, मिठाई, धूप, दीप अर्पित करावे. असे केल्याने भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त होऊन त्यांचा आशीर्वाद मिळतो. भगवान विष्णू यांना भोग दाखवताना तुळशीपत्र ठेवायला विसरू नका. तुळशीपत्र एकादशीच्या दिवशी कधीसुद्धा तोडू नये. आदल्या दिवशीच तोडून ठेवावे. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करावा व आपल्या ऐपतीनुसार दानधर्म करावे. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. आता आपण पाहूया देवशयनी एकादशीच्या दिवशी काय काय करू नये. देवशयनी एकादशीच्या दिवशी मांस, मदिरा किंवा तामसी भोजन करू नये. असे केल्याने भगवान विष्णू नाराज होतात. एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये कारण की हिंदू धर्मामध्ये माता तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे म्हणतात की एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी एकादशी व्रत करते. त्यामुळे ह्या दिवशी तुळशीच्या रोपाला शिवू नये. त्यामुळे तिचे व्रत खंडित होऊ शकते.
म्हणजेच ह्या दिवशी तुळशीच्या रोपाला शिवू नये. एकादशीच्या दिवशी भात सेवन करू नये, त्यामुळे दोष लागून माता लक्ष्मी व भगवान विष्णू नाराज होऊ शकतात. एकादशीच्या दिवशी वादविवाद करू नये, कोणालासुद्धा अपशब्द बोलू नये, कोणाचासुद्धा अपमान करू नये किंवा कोणाची सुद्धा चेष्टा करू नये. हिंदू धर्मामध्ये काळा रंग नकारात्मकताचे प्रतीक मानतात, त्यामुळे ह्या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नये. असे म्हणतात की ह्या दिवशी पूजा करताना काळे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास नकारात्मकता वाढते. देवशयनी एकादशीच्या दिवशी करावयाचे अचूक उपाय. आता ते कोणते उपाय आहेत ते आता आपण बघूया. आर्थिक लाभ किंवा पैशाची तंगी. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा चौमुखी दिवा लावावा. दिव्यामध्ये कुंकू व अक्षता घालाव्या व लांबूनच 11 प्रदक्षिणा घालाव्या. मनोकामना पूर्ती होण्यासाठी संध्याकाळी शिवलिंगावरती शमीची 2 पाने व 11 काळे तीळ व 2 लवंग हातात घेऊन आपली मनोकामना बोलावी. मग शमीचे पान, काळे तीळ व लवंग शिवलिंगावरती अर्पित करावे. भगवान विष्णू यांची कृपा मिळण्यासाठी या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करावा. मंत्र जाप करताना भगवान विष्णू यांना पिवळी फुले अर्पित करून बेसन लाडूचा भोग दाखवावा. दान धर्म करावे. एकादशीच्या दिवशी आपल्या ऐपतीनुसार तांदूळ, आटा, तूप, गूळ, मीठ किंवा फळं दान केल्याने पुण्य मिळते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.